नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपला 10वी संस्कृतचा पेपर आहे. तर त्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर सांगत आहे. त्यात सगळ्यात पहिले मी सांगणार की जे निबंध आहेत त्यात मम प्रियम पुस्तकम, भारतीयम प्रसिद्धम स्थलम, मम प्रियः उत्सवः आणि मम प्रियः खगः हे 4 निबंध व्यवस्थित करून ठेवा. आणि त्या व्यतिरिक्त करायचं असेल तर भाषा हा एक करा. निबंध लिहिताना शुद्ध लेखनाची काळजी घ्या. 10 वाक्य कमीत कमी तुमचे त्या ठिकाणी शुद्ध आले पाहिजेत. निबंध 2 स्वरूपात लिहू शकतात, उताऱ्याच्या माध्यमातून किंवा एकाखाली एक सरळ वाक्य लिहू शकतात, पण त्या ठिकाणी नंबर टाकायचे नाहीत. त्यानंतर संस्कृत नाट्यस्तबक याच्यामध्ये जो प्रथम पुष्प आहे दुष्यंताचं आणि तृतीय पुष्प कर्णाचं शकराचं हे 2 व्यवस्थित करून ठेवा. रजनिकाचं नंतर करा शेवटी जाताना, पण आता हे 2 व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर पान नंबर 100 जे आहे संख्यावाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक त्याच्या बाहेरचे काही वाक्य येत नाहीत. आणि आदिशंकराचार्य पाठामध्ये सुद्धा पंचमे वयसी, अष्टमे शतके असे काही क्रमवाचकचे वाक्य आहेत, संख्यावाचक वाक्य आहेत, ते व्यवस्थित करून घ्या. पान नंबर 78 अतिशय महत्त्वाचं एक धातू साधित विशेषण तालिका. त्यासाठी क्रियापद तालिकासाठी काय करायचं आपल्याला, सगळ्या प्रकारचे जे लकार आहेत म्हणजे लट लकार, लंग, लोट आणि विधिलिंग हे सगळे लकार जे आहेत आपल्याला यांचे प्रत्यय व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. प्राधान्य द्या परस्मैपदी प्रत्ययांना. 5ही लकारांचे परस्मैपदी प्रत्यय व्यवस्थित करून घ्या. आणि चित्रपट कोश संख्या समय हे आपण वर्षभर केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एकदा सगळं नीट वाचा. शुद्ध लेखनासाठी त्याचा सराव करा आणि तुम्हाला सगळा पेपर खूप छान जाणार आहे. प्रातिपदिकम लिखत अपठित गद्यामध्ये प्रातिपदिक म्हणजे काय असतं, मूळ शब्द. जसं की देवेन देव, मया असेल तर काय लिहायचं, तुमचा प्रश्न गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होतो. तर मया असेल तर अस्मद सर्वनाम, त्वया असेल तर युष्मद सर्वनाम, कया असेल तर किम सर्वनाम, एतस्य एतत् सर्वनाम, तस्य तत् सर्वनाम अशा प्रकारे लिहायचे. प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द, बेसिक वर्ड. त्याच्यानंतर आहे की प्रश्न असतो कारक परिचयम कुरुत, हा सुद्धा महत्त्वाचा असतो. कारक म्हणजे काय, की समजा बालकः असेल तर बालकः काय आहे, बालकः श्लोकम पठती, बालकःला अंडरलाईन आहे, तर बालकः प्रथमा विभक्ती आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, विभक्ती शोधायची. विभक्ती कोणती आहे आणि प्रथमेचं कारक काय माहिती, कर्ता. लिहिताना कसं लिहायचं, बालकः डॅश कर्ता कारकः. बालकम कर्म, बालकेन करणम, न बाणाचा लक्षात ठेवा, करणम. बालकाय संप्रदानम, अर्धा म त्याला प्र जोडायचा, सवर टिंब द्यायचं नाही आणि म हलंद शेवटी. बालकात अपादानम, षष्टीला कारक नसतं त्याच्यामुळे ते येत नाही. आणि बालके सप्तमी आहे त्याच्यामुळे कारक अधिकरणम. हे सगळं व्यवस्थित करा. श्लोक सगळे शुद्ध पूर्ण करा, व्यवस्थित करून घ्या. विशेष करून सूक्तीसुद्धा आणि युग्ममाला या 2 पाठातले अन्वय तेही 2 ओळींचे व्यवस्थित करून द्या. अभ्यासपत्र 1, 2, 3, 4 मधले सगळे समास व्यवस्थित करा, कारण त्याच्या बाहेर समास येत नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. एकदा सगळं व्यवस्थित वाचा, शुद्ध लेखनाचा सराव करा. आता अगदी शेवटचा क्षण आहे, त्यामुळे आत्ता 10:30 किंवा 11पर्यंत तुम्ही सगळं वाचन करा व्यवस्थित. आणि उद्या सकाळी लवकर उठून 5:30 किंवा 6 वाजता उठून 2 तास म्हणजे 9 वाजेपर्यंत रिव्हिजन करा. आणि त्यानंतर तुम्ही परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा. लक्षात घ्या, पेपरला आपण बसतो त्याच्या अगोदर 10-15 मिनटं वेळ असतो. 5 मिनटं मौन करा, मेडिटेशन करा, शांतपणे सगळं आठवा. तुम्हाला निश्चितच पेपर खूप सुंदर जाईल. छानपैकी सगळं लिहा. तुम्हाला अनेक आशीर्वाद, अनेक शुभेच्छा. धन्यवाद.